आणि आता विधानसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या। नागपूर शहरामध्ये भाजप राबवणार महाजनसंपर्क अभियान। उद्यापासून अभियानाला सुरुवात होणार। गडकरी, फडणवीस, बावनकुळे सहभागी होणार। मावळमध्ये कुणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर अन्याय सहन करणार नाही। सुनील शेळकेंचं वक्तव्य। तर आज सुनीलची गाडी गरम होती, जरा सबुरीनं घ्यायचं असतं, कुणाला नाराज करायचं नाही, अजित पवार यांचा सल्ला। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या प्रचारासाठी आरएसएस मैदानात फेक नरेटिव्हला उत्तर देणारी माहिती जनतेपर्यंत पोहोचवणार। मतदारसंघामध्ये बैठका घेऊन जनमत तयार करणार सूत्रांची माहिती। भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र गावित काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखतीसाठी राजेंद्र गावित उपस्थित। गावित शहादा तळोदा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। दौंड विधानसभेमध्ये अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता। रमेश थोरात यांनी घेतली शरद पवारांची भेट। रमेश थोरात दौंडमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। रमेश थोरातांच्या भेटीला सुप्रिया सुळे यांचा दुजोरा। माढ्यामधून लढण्यावर अभिजित पाटील ठाम। माझ्यासाठी सर्व पर्याय खुले। सध्या अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी। अभिजित पाटील यांची प्रतिक्रिया। शेवगाव पाथर्डीमध्ये भाजप आमदार मोनिका राजळेंना पक्षामधूनच विरोध। विधानसभा निवडणुकीमध्ये पक्ष वेगळा विचार करेल। मला किंवा गोकुळ दौंड यांना तिकीट मिळेल, अरुण मुंडे यांची माहिती। 8-10 दिवसांमध्ये आचारसंहिता लागेल। अजित पवारांकडून निवडणुकीचे संकेत। हेवे दावे बाजूला ठेवून महायुतीचा धर्म पाळा, अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन। लक्ष्मण हाकेंनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली। भेटीमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाल्याची माहिती। राज ठाकरे यांची पुण्यामध्ये 7 आणि 8 ऑक्टोबरला बैठक। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या बैठकांच्या मालिका। एमआरएस पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता। परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या माध्यमातून विधानसभेच्या 288 जागा लढवणार। माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांची माहिती।